वेलकम टू अवर चॅनल। आज मी तुम्हाला इथे मस्त कैरी टोमॅटो यांची छान अशी चटपटीत चटणी बनवून दाखवणार आहे। तर कैरीचा सीझन चालू आहे, त्यामुळे वेगवेगळे पदार्थ आपल्या घरात कैरीचे बनवले जातातच। तर इथे बघा, ही छान अशी व्हायरल अशी कैरी टोमॅटोची चटणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर इथे मी चांगले पिकलेले लाल लाल टोमॅटो दोन दोन भागांमध्ये असे कट करून घेतलेले आहे। जवळजवळ 4-5 टोमॅटो इथे मी घेतलेले आहेत। त्यानंतर एक कैरीची मोठी फोड इथे मी टाकून घेतलेली आहे आणि इथे भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। आमच्याकडे ही चटणी तिखट आवडते। आणि नंतर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने भरपूर सारं तेल टाकून इथे मी वरतून सुद्धा थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि याला चांगलं हाय फ्लेमवर भाजून घेणार आहे, झाकण ठेवून, म्हणजे छान याला वाफ येईल आणि हे थोडेसे मऊ होतील टोमॅटो आणि कैरी। तर कैरी सुद्धा बघा इथे पलटून दाखवते तुम्हाला, मस्त अशी भाजली गेली। तर सर्व टोमॅटो सुद्धा अशाच पद्धतीने मी पलटवून घेणार आहे। तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने अशी टोमॅटो कैरीची छान व्हायरल अशी चटणी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम चटपटीत अशी ही चटणी तयार होते। तर परत एकदा टोमॅटो सगळे पलटून घेतल्यानंतर परत एक आपण वाफ काढून घेणार आहोत आणि वाफ काढल्यानंतर बघा इथे टोमॅटो पुन्हा आपण जे उलटे केले होते ते पुन्हा असे सुलटे करून चांगले एकदा भाजून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे मिरच्या लसण हे सुद्धा चांगल्या पद्धतीने भाजलं जातं। तर एकदम सुंदर अशी ही चटणी लागते। तुम्ही भात भाकरी पोळी त्यानंतर वेगवेगळे धिरडे धपाटे डोसे यांसोबत खाऊ शकता। तर अशा पद्धतीने भाजून घेऊन थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि इथे मी साल वगैरे काही काढलेलं नाही, अगदी सालासकट सगळं हे बारीक करून घेतलेलं आहे। तर खूप जास्त बारीक सुद्धा मी इथे ही चटणी केलेली नाही आहे मिक्सरमध्ये काढून। तर थोडे थोडे कैरीचे काप सुद्धा तोंडात आल्यावर ही चटणी छान लागते। टोमॅटो सुद्धा थोडे थोडे जाडजड याच्यामध्ये ठेवलेले आहेत। तर हे एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे बघा आता। तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरला काढू शकतात किंवा चॉपरला सुद्धा बारीक करून घेऊ शकतात। त्यानंतर इथे 1 चमचा एवढं मी तिखट टाकलेलं आहे, जे की तिखटवालं तिखट आहे घरगुती आपलं। त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि नंतर इथे बघा मी चॉपिंगमध्ये इथे बघा चॉपरमध्ये कांदा कट करून घेतला होता, तो इथे टाकून घेणार आहे। तर एक मोठा कांदा इथे मी चांगला बारीक कट करून घेतलेला होता। त्यानंतर हा कांदा आपण टाकल्यानंतर इथे मी ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे चिरलेली। तर मस्त अशी ही रंगीबेरंगी छान चवीची अशी चटणी तयार होते। त्यानंतर इथे अर्ध लिंबू मी यामध्ये पिळून घेणार आहे, त्यामुळे ही चटणी एकदम भारी अशी लागणार आहे। तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळ्या कैरीच्या चटण्या करायला आवडतात का, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि उन्हाळा दिवस आहे, त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा कैरीचे असे वेगवेगळे चटपटीत पदार्थ बनवले जातात का, हे सुद्धा माझ्यासोबत तुम्ही शेअर करा। तर आणि मी केलेली ही जी रेसिपी आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर ते देखील मला कमेंट करून तुम्ही सांगा। तर इथे बघा कलरवाला अर्धा चमचा इथे मी तिखट टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व जिन्नस आपल्याला चांगले कालवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यावरती मस्त चुरचुरीत अशी फोडणी घालून घेणार आहोत। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे या फोडणीच्या कढईमध्ये आणि त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की नंतर आपण यामध्ये थोडासा हिंग टाकून घेणार आहोत आणि हिंग टाकल्यानंतर ही फोडणी आपण या चटणीवरती घालून घेणार आहोत। तर अशी फोडणी टाकल्यानंतर एकदम खमंगपणा येतो या चटणीला आणि याची चव जरा हटकेच अशी लागते। तर नक्की तुम्ही ही व्हायरल ट्रेंडिंग अशी चटणी ट्राय करून बघा आणि तुमच्या घरच्यांना देखील अशी ही मस्त चटपटीत चटणी आवडेल, नक्की तुम्ही ट्राय करा। तर इथे फोडणी घातल्यानंतर रंग बघा किती छान उठून दिसतो आहे। तर सर्व फोडणी आपण या चटणीमध्ये चांगली कालवून घेणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी कैरीच्या करत जा, माझ्यासोबत सुद्धा काही रेसिपी तुम्ही शेअर करा। तर कशी वाटली रंग बघा, तर खा प्या मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी करत राहा।